नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 14 जून 2025. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणामध्ये किती पाणी साठा झाला आहे, त्याचबरोबर दौंडमधून येणाऱ्या विसर्गामध्ये किती वाढ झाली आहे आणि गेल्या 2-3 दिवसांमध्ये कोणत्या ठिकाणी किती पाऊस पडला आहे, याचबरोबर निरा खोऱ्यातील धरणांची काय स्थिती आहे, वरील धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण कसं आहे, याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 493.780 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 2420.91 दशलक्ष घनमीटर अर्थात 85.48 TMC, तर उपयुक्त पाणी साठा हा 618.10 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 21.83 TMC, जवळपास 22 TMC पाणी हे सध्याला प्लसमध्ये उजनी धरणात साठत आहे. आणि टक्केवारी बघितली तर आपलं 21 मेला उजनी धरण मायनसमधून प्लसमध्ये आलं होतं. त्यानंतर जो पाऊस पडला त्या पावसाच्या प्रमाणामुळं मायनसमधील 22.96% साठा भरून निघून नंतर प्लसमध्ये 40.74% म्हणजे 41% आणि ते 23%, जवळपास 64% पाणी आता गेल्या 20-22 दिवसांमध्ये आपल्या उजनी धरणामध्ये आलेलं आहे. म्हणजे आता सध्याला उजनी धरणाची पाणी टक्केवारी बघितली जवळपास 41% प्लसमध्ये आहे. पुढील 2-3 दिवसांमध्ये उजनी धरण 50शी पार करेल. तर दौंडमधून येणाऱ्या विसर्गामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये थोडीशी घट झाली होती, चांगलीच घट झाली होती. एक वेळ 34,000 असणारा क्युसेकचा विसर्ग तो गुरुवारी सकाळी 4020 खाली आला होता, परंतु काल सकाळपासून त्यामध्ये वाढ होत गेली. काल सकाळी तो 5884 क्युसेक झाला आणि काल रात्री तो 8403 क्युसेकचा विसर्ग उजनीत दौंडमधून येत होता. त्यामध्ये आणखी सकाळी 6 वाजता आणखी त्यामध्ये डबलीने वाढ होऊन तो 15682 क्युसेक एवढा झालेला आहे. सध्याला उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचं थोडंसं प्रमाण कमी असलं तरी उजनीच्या वरील भागामध्ये जो पाऊस पडतोय त्यामुळे उजनी धरणामध्ये पाणी साठा वाढताना दिसतोय. उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये केवळ 5 मिलीमीटर पाऊस एवढा झालेला आहे, तर जूनमध्ये 64 मिलीमीटर टोटल पाऊस आतापर्यंत झालेला आहे. तर निरा खोऱ्यामधील धरणाची परिस्थिती बघितली तर फारशी वाढ झालेली नाही, परंतु पुढील 2-3 दिवस पावसाचं सांगितल्यामुळं यामध्ये एखाद्या वेळेस निरा खोऱ्यातील धरणामधून पाणी जरी नाही सोडलं तरी पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे निरा नदीला पाणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. भीमा नदीला पाणी येण्याची शक्यता फारच कमी आहे, म्हणजे नीरा नरसिंगपूरपर्यंत तरी पाणी येण्याची शक्यता फार कमी आहे. नीरा नरसिंगपूरपासून पुढे नीरा नदीचं पाणी भीमेत मिसळल्यानंतर भीमा नदीलाही पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण 15 तारखेपर्यंत आणखी पाऊस मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सांगितलेला आहे. त्यामुळे कोणत्या भागात किती पाऊस पडतोय त्यावरच सगळं अवलंबून आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.